महत्ता तुझी लोकिता लोकमान्या, सदा चित्त नक्षत्र लोकी जडो, झडो अल्पता लोचनांची मनाची, जिण्याची गती ऊर्ध्व मार्गी चढो, जिण्याची गती ऊर्ध्व मार्गी चढो. संपूर्ण भारताला जहाल राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद याचा विचार देणारे महान देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक हे रत्नागिरीला जन्माला आले. त्यानंतर ते डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी होते. तांबेवाड्यामध्ये सुद्धा त्यांचं निवासस्थान होतं. सदाशिव पेठेच्या विंचुरकर वाड्यामध्ये ते राहत होते. मात्र त्यानंतर त्यांनी हा गायकवाड वाडा विकत घेतला आणि हेच टिळकांचं वास्तव्याचं ठिकाण होतं. याच ठिकाणी टिळकांची सिंहगर्जना संपूर्ण देशामध्ये दुमदुमत होती. 1908मध्ये टिळकांना मंडालेच्या कारागृहात जावं लागलं आणि ज्यावेळेला 1914 साली टिळक सुटले आणि या ठिकाणी त्यांचा प्रवेश झाला. रात्रीच्या अंधारामध्ये एकटेच टिळक इथं आलेले होते. मात्र ही बातमी नारायणपेठ, शनिवारपेठ, सदाशिवपेठ सगळीकडे पसरली आणि काही तासात हजारोंची गर्दी टिळक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी याच केसरीवाड्यामध्ये जमा झाली होती. सहज जाताना एक आठवण सांगतो. एक दिवस टिळक जेवायला बसले होते. त्यांच्या सुनबाई जेवायला वाढत होत्या. टिळकांचं लक्ष सुनबाईच्या पायाकडे गेलं आणि ते म्हणले, सुनबाई, पायात पैंजण होतं तुझ्या, ते दिसत नाही. सुनबाईने सांगितलं, मामांजी, पैंजण पायाला टोचत होतं म्हणून काढून ठेवलं. किती साधा प्रश्न आणि किती साधं उत्तर. पण त्याच्यानंतर टिळकांचं वाक्य असं होतं, सुनबाई, किती सहजपणे तुम्ही पायातलं पैंजण काढून ठेवलं. आम्ही मात्र भारत मातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या गेली 100 वर्ष प्रयत्न करून सुद्धा काढून टाकू शकत नाही. याचा अर्थ जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक आपल्या जीवनातला कण आणि कण भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला असा हा महामानव होता. त्यांनी त्या काळामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केसरी मराठासारखी वृत्तपत्र निर्माण केली. गीतारहस्यासारख्या ग्रंथाचं लेखन केलं. शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव या राष्ट्रीय उत्सवांना प्रेरणा दिली. असं हे टिळकांचं व्यक्तिमत्व आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. या टिळकांना मी मनापासून वंदन करतो.